नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसची जी आत्ता उपलब्धता आहे आणि किमती आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत। इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू होऊन आता जवळजवळ 10 दिवस होत आले, परंतु या 10 दिवसामध्ये भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजिबातच वाढवल्या नाही आहेत आणि जे आपण पेट्रोल पंपवर परिस्थिती पाहतो आहे त्याच्यावरनं या किमती येणाऱ्या काही महिन्यात दिवसात वाढतील असं खरं म्हणजे वाटतही नाही आहे। याचं महत्त्वाचं कारण की भारत सरकारकडे पेट्रोल आणि डिझेल आणि कच्च्या तेलाचा भरपूर साठा आहे। तो साठा म्हणे कमीत कमी येणारे 50 दिवस तरी आपल्याला पुरेल, म्हणजे भारताला पुरेल। परंतु नॅचरल गॅसच्या संदर्भात समजा आपण बोललो म्हणजेच की LPG, CNG आणि LNG, तर ह्या 3 गॅसच्या केसमध्ये भारताला निश्चितपणेच कुठेतरी तुटवडा जाणवायला आत्ता सुरुवात झालेली आहे। भारत सरकारने LPGच्या किमती वाढवल्या आहेत आणि LPG आणि नॅचरल गॅस या तिन्हीच्या केसमध्ये त्यांनी एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आत्ताच लावलेली आहे। याचं महत्त्वाचं कारण असं की नॅचरल गॅस हा भारतात फारसा मिळत नाही। नॅचरल गॅससाठी भारत जवळजवळ 50% कतरवर अवलंबून आहे, परंतु युद्ध चालू झाल्यामुळे कतरनी नॅचरल गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद केलेला आहे। सध्या भारताने अमेरिकेला एक मोठी नॅचरल गॅसची ऑर्डर दिलेली आहे की जी ऑर्डर आपल्याकडे ह्या महिना अखेरपर्यंत येणे अपेक्षित आहे। तसंच भारताची कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाशी सुद्धा नॅचरल गॅससाठी चर्चा चालू आहे। परंतु हे सगळं होत असताना आत्ताच्या परिस्थितीत बघितलं तर कमीत कमी पुढचे 10 ते 15 दिवस नॅचरल गॅस म्हणजेच LPG, PNG आणि LNGचा तुटवडा भारतात निश्चितच जाणवायला लागलेला आहे। नॅचरल गॅसचे महत्त्वाचे 2-3 प्रकार असतात। त्यातला पहिला प्रकार म्हणजे LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो आपण सिलेंडरमधनं भरून आणतो आणि जो आपल्या घरी आपण आपल्या स्वयंपाक पाण्यासाठी बरेच लोक तो गिझरसाठी पण वापरतात, तर तो गॅस म्हणजे LPG। दुसरा नॅचरल गॅसचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे PNG म्हणजे जो आपल्याला पाईपमधनं आपल्या घरी मिळतो आणि तो PNG गॅससुद्धा आपण स्वयंपाकघरातच जास्त करून वापरतो, तो दुसरा प्रकार म्हणजे PNG। आणि तिसरा नॅचरल गॅसचा प्रकार म्हणजे CNG, जो बहुतांशी आपण गाड्यांसाठी आणि बसेसमध्ये वापरतो। तर नॅचरल गॅसचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत। आता भारत सरकारने नॅचरल गॅसवर म्हणजेच की या तिन्ही प्रकारांवर एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट लावलेला आहे। एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट लावल्यामुळे भारत सरकारला नॅचरल गॅसच्या साठ्यावर, पुरवठ्यावर आणि किमतीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवता येते। भारत सरकारच्या मनात ही कायमच शंका होती की युद्ध चालू झाल्यामुळे आणि नॅचरल गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे जे ब्लॅक मार्केटियर्स असतात का, जे नॅचरल गॅसची, LPG सिलेंडरची इत्यादी चोरी करतात, तर ते लोक सक्रिय होतील आणि नॅचरल गॅसचं ब्लॅक मार्केटिंग चालू करतील। ह्याच पलीकडे भारत सरकारला अशी शंका होती की जे उद्योजक आहेत आणि जे नॅचरल गॅस आपल्या फॅक्टरीसाठी आणि व्यवसायासाठी वापरतात, ते लोक जास्त पैसे टाकून नॅचरल गॅस विकत घेतील आणि जे घरगुती उपभोक्ता आहेत त्या घरगुती उपभोक्त्यांना नॅचरल गॅस कदाचित बघायलाही मिळणार नाही। तर ह्यामुळे भारत सरकारने एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आणून नॅचरल गॅसच्या पुरवठ्यावर आणि विक्रीवर आणि त्याच्या साठ्यावर नियंत्रण आणलेले आहे। भारत सरकारने एसेन्शियल कमोडिटीज ॲक्टप्रमाणे जे सर्व उपभोक्ते आहेत त्यांना 2 गटामध्ये विभागले आहे। पहिला गट म्हणजे प्रायोरिटी सेक्टर की ज्यांना गॅस 100% मिळालाच पाहिजे। त्यात सर्वप्रथम म्हणजे घरगुती उपभोक्ता, त्यानंतर जे शहरांमध्ये CNGचं नेटवर्क असतं बसेस आणि गाड्यांसाठी ते, तसंच हॉस्पिटल्स आणि त्याचबरोबर जे युरिया आणि इत्यादी फर्टिलायझर्स बनवतात नॅचरल गॅसपासून, तर ह्या 4 प्रकारच्या लोकांना प्रथम श्रेणीत ठेवलं की ज्यांना कुठल्याही परिस्थितीत 100% पुरवठा केला जाईल। ज्या लोकांना दुय्यम श्रेणी ठेवलं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारखानदार की जे नॅचरल गॅसमुळे आपल्या फर्नेसेस चालवतात किंवा नॅचरल गॅसचा उपयोग करून विविध प्रकारच्या गोष्टी तयार करतात। तर भारत सरकारने या लोकांना सांगितलं की तुम्हाला 70 ते 80% नॅचरल गॅस मिळेल आणि तुम्हाला दुसरी कुठली साधनं वापरून तुमच्या फॅक्टऱ्या चालू ठेवायला लागतील। तर ह्या सगळ्या लोकांना भारत सरकारने दुय्यम श्रेणीत ठेवलेलं आहे, कारण की फॅक्टरी चालू राहिली अथवा बंद राहिली आणि आर्थिक नुकसान तर निश्चितच होतं, लोकांच्या रोजगारावर परिणाम पडतो। परंतु प्रथम श्रेणीत ज्या लोकांना ठेवलं आहे की जसं की घरगुती नॅचरल गॅस वापरणारे, समजा घरी नॅचरल गॅस नसेल तर कदाचित गृहिणींना स्वयंपाक पाणी करणंसुद्धा कठीण जाईल।
आत्ता तरी भारत सरकारने नॅचरल गॅसचा तुटवडा हा एसेन्शियल कमोडिटीज ॲक्टद्वारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हे युद्ध अतिशय दीर्घकाळ चालले तर सर्वांनाच नॅचरल गॅसची कमतरता जाणवणार आहे. यासाठी भारत सरकारने जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्याकडनं नॅचरल गॅस घ्यायचा प्रयत्न पूर्ण केलेला आहे. तर आता हे युद्ध पुढे किती चालतं आणि भारत सरकार कुठल्या पद्धतीने नॅचरल गॅस आपल्या लोकांना पुरवू शकते हे आता येणाऱ्या काही 10 ते 15 दिवसात आपल्याला सर्वांना स्पष्ट होईल. जसं मी आधी म्हटलं तसं आपल्या इथे पेट्रोल आणि डिझेलची विशेष कमतरता नाही आहे, परंतु नॅचरल गॅसवर सगळ्यांना अतिशय बारकाईने लक्ष ठेवायला लागेल आणि येणाऱ्या पुढल्या 5-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये नॅचरल गॅसचा पुरवठा भारत सरकार कशी करते हे आपल्याला बघायला लागेल. मित्रांनो, या विषयावर दुसरं काहीही सांगण्यासारखं असेल तर मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवून आणेन. हा व्हिडिओ समजा तुम्हाला पसंत पडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.